स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी आहे। सुप्रीम कोर्टात आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यास पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात। जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी आहे। मनपा जिल्हा परिषद निवडणुकांबाबत त्यामुळे आज नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत। संदीप, अतिशय महत्त्वाची सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या दृष्टीने संपूर्ण राज्याचं या सुनावणीकडे लक्ष आहे। अगदी बरोबर आहे सौरभ। खरं तर महाराष्ट्रातली राजकीय बेरोजगारी संपणार का याचा फैसला आज सुप्रीम कोर्ट करणार आहे। तब्बल 4-4.5 वर्ष झालेली आहेत। राज्यातल्या एकाही महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही, जिल्हा परिषदेत नाही, पंचायत समितीत नाही, नगरपालिकेत नाही, नगरपंचायतीत देखील नाही। जर विचार केला तर 29 महापालिका, 257 नगरपालिका परिषदा आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। पहिल्यांदा खरं तर कोरोनाची साथ होती त्यावेळेला रखडल्या आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरून अनेक याचिका ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि गेल्या 1.5 वर्षांमध्ये फक्त तारखा पडत होत्या आणि अखेर ही आता तारीख आज आलेली आहे। 22 तारखेला यापूर्वी सुनावणी होणार होती, मात्र आज 28 तारखेला ही सुनावणी होते। जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर 23 नंबरचं हे प्रकरण असणार आहे। त्यामुळे कदाचित लंच ब्रेक नंतर कदाचित हे प्रकरण येऊ शकतं असं म्हणावं लागेल। पण महत्त्वाचं हेच आहे की राज्य सरकारचे वकील आज काय नेमका युक्तिवाद करतात, कारण जर सुप्रीम कोर्टानं बंदी उठवली तर नक्कीच फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लावल्या जाऊ शकतात। सध्याच्या परिस्थितीत फक्त आमदार आणि खासदार हीच फक्त पदं महाराष्ट्रामध्ये आहेत, बाकी जिल्हा परिषद नगरसेवक असतील ही कुठलीच पदं नाहीत। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रशासक नेमलेले आहेत आणि नागरी समस्या ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत, कामं होत नाहीत अशी देखील लोकांची आणि राजकीय पक्षांची तक्रार आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्ट आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय निर्देश देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।